नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप पक्षाच्या वतीने उमेदवार अक्षय कर्डिले हे दिनांक 6 एप्रिल रोजी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज भरला जाणार असून निवडणुकीचा माहोल रंगण्यास सुरुवात झाली आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराजे कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे भव्य विजय सभेचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उमेदवार अक्षय कर्डिले यांनी केले. या पार्श्वभूमीवर बुरहानगर येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाती सूळ, बाजीराव गवारे, अशोक झरेकर, संदीप कर्डिले, देविदास कर्डिले, अरुण होळकर, दादाभाऊ चितळकर, शीलाताई खराडे, प्रयाग लोंढे, आनंदराव शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेशी असलेले नाते कधीही तुटू दिले नाही. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि सुखदुःखात सहभागी होत विकासाची कामे केली. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा हा विकासाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या वडिलांसोबत काम केले आहे, त्यामुळे मला सांभाळून घ्या आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.